गुड मॉर्निंग अँड गुड डे. चला कामाला लागा. आज 25 किलोमीटर होणार आहेत आणि शिवाय शाळा पण मिळणार आहे. एकदम मी खुश आहे. चला दर्शन निघायचं ना आपल्याला. आज अतुल पण आलेलं आहे खास या कामासाठी. पुस्तकं घेऊन आलाय हो की नाही. शिवाय पण आता जास्त नाही तुझं. औरंगाबाद जवळ आहे. हो 150 किलोमीटर. डोंबिवलीहून फार लांब होते. मग डोंबिवलीहून मला कुठे? 550-600 किलोमीटर पडलं ते. सध्या मी फक्त तुला आशीर्वाद देतो. ओके नाही बाकीच्या पेक्षा पण गुड डे. गुड डे आणि हॅपी जर्नी. आणि एकदम सांभाळून काळजी घ्यायची. येईल परत एक 8-10 दिवसांनी परत येईल. 8-10 दिवसांसाठी देणार का? 8-10 दिवसांसाठी देणार. चलो चलो आरामात. बाय बाय. कधी चुकत नाही. आम्ही तर अनेकदा चुकतो. खरंच माझी प्रार्थना तू कबूल कर. आमच्या तब्येती पण छान राहू दे. आमचं मिशन पण छान राहू दे. माझी साथीदारही चांगली राहू दे. मला काही चालते. क्या बात आहे. उतार मस्तपैकी. लांब रस्ता दिसतोय. पण नंतर आहे थोडा चढ आहे पण एन्जॉय करण्याचं आहे. करण्यासारखं आहे. यस चालणार. माझं इथे गाव आहे मोठा. त्याच्या समोर आहे नागरी. तुम्हाला मग सांगायचं म्हणलं तर 12 किलोमीटर चालला. नाही 12 किलोमीटर. मी आता 2-4 किलोमीटर जास्त नाही. मी गावाला 18 किलोमीटर आहे. हे सगळं गाडीमध्ये झोपून जातात. हो मग काय चालणार. जेवणही देते. अच्छा काय पाण्याची टाकी रोडवर. पाण्याची टाकी रोड पे पिण्याचं पाणी पण आहे. पाणी पण आहे. काही विषय गावातून घ्यायचं देतात तुम्हाला. 6:30 वाजता येणार आम्ही इथं. अच्छा त्या मंदिरात नाही.
आलं कसं किती वेळा मी गेलो याला काही हे नाही हो की नाही. तर असं मी सध्या जे चाललोय ते फक्त शेतकरी आत्महत्या ते माझ्या मनाला लागल्या म्हणून मी शाळा कॉलेजमध्ये जातो. आता इथे 31 ऑक्टोबरला माझं फ्लॅग ऑफ झाला डोंबिवलीचा प्रॉपर डोंबिवली. हां. आणि तिथे मला रवींद्र चव्हाण म्हणून आहेत तिथे, त्यांनी नंतर तिथले आमदार हे राजेश मोरे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त त्यांनी मला फ्लॅग ऑफ दिला. त्याला 250-300 लोक होती म्हणजे म्हणून माझ्यावर प्रेम आहे डोंबिवलीचं. आममेंट झाली, त्यांना उपचार ट्रीटमेंट झाली ना, क्लिअर झाले तर त्यांचं आम्ही पुनर्वसन सुद्धा करतो. वा. त्यांचं पोलीस स्टेशन मार्फत ॲड्रेस काढून त्यांना जिथं ॲड्रेस मिळाला त्यांच्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट साधून त्यांनी सपोज ते आम्ही घ्यायला तर ठीक नाही तर आम्ही त्यांना घरपोच पोहोचून देतो. वा. आमच्या स्वतःच्या ॲम्ब्युलन्स आहे. अरे हे पण आमचं टेरिफिक काम करतात बाबा. हे फक्त पुस्तकामध्ये पेपरमध्ये वाचून मला जास्त माहिती आहे. हो, पेपरमध्ये हां. पुस्तकामध्ये बरीच माहिती आहे त्यांची. तिथं गेले होते का तुम्ही चंद्रपूरला? हेच तर माझं कायमचं. कायम हां. एकदा 2-3दा नाही 4 ते 5 वेळा. हो. हां. अगदी जवळचे आमचे संबंध असले म्हणजे ती प्रकृती आमची चालवतात का ते? तर त्यांचं वेगळं आहे. वेगळं आहे का? हां. आणि हे यांचं विकासचं स्वतःचं वेगळं. वेगळं. हां. पण हे संलग्न आहे. संलग्न. असं काही वेगळं काही नाही. आमच्या दोघी मिळून हो हो वेगवेगळ्या प्रकारचं येस येस चालवतात. येस असंच आहे. बरं तर काय बरं हे आता असं तुम्ही मला कुठे चालून निघणार चालू आहे? आहे. कुठे निघणार आहे आता? हे बघ. माझं हे दिलं का हो हो हे बघ. माहिती बघ. तुझ्या नंबरवर आलो. हा आता तुम्हाला आता हे जायचं? करत 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 पुन्हा ठाणे 28 असं चाललं का 4 ते 5 महिने माझं तसं चाललं. माझे नेमका म्हणजे तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राचे जिल्हे सगळे आतमध्ये घ्यायचे. आणि जिथे ते शेतकरी दिसला ना त्याच्या आतमध्ये जाऊन घरापर्यंत जाऊन मी पोहोचतो. जवळजवळ कितीतरी 15-20 मुलाखती मी आम्ही घेतलेल्या आहेत त्यांच्याशी नेमकं काय आहे समजून घेण्यासाठी. आलं कसं कधी द्राक्षाचे मळे कुठे अजून का असं सेवा काम करणारे बघा माग त्यांच्या शेतकरी बांधव त्यांच्या आत्महत्या झालं ना त्यांच्या मुलांची एक शाळा आहे मुलांसाठी तिथे मी गेलो. अशा बऱ्याच ठिकाणी मी जातो. छान. मला फक्त एक, तुमचे नाव गाव वगैरे आमचं द्या. माहिती पत्रक आहे ना सर? हां आणि मला कायम आपला संबंध आहे. हां मॅडम एंट्री अशी संवाद साधू शकतो. हो या ना सर. आम्ही तर तुला असं project पीपीटी दाखवते ना. हॉल वगैरे आहे काही तसं तर नाही दाखवत. बाहेरच त्यांच्याशी संवाद साधू. ते इथे बसलेले तुम्ही इथंच त्यांच्याशी संवाद साधू शकता. आपण ते एवढं बोलण्याच्या कंडिशनमध्ये पण नाही तुम्हाला त्यांची भाषा नाही समजत. असं आमचं सामाजिक काम करणारे त्यामध्ये मी फारसं काही केलं नाही. मी 40 वर्ष बँकेमध्ये नोकरी केली तेव्हा माझ्या मनामध्ये खंत होती कारण या सगळ्यांनी प्रत्येकाने काही ना काही केलेलं आहे. मी काहीच केलं नाही. नाही आपण आतापर्यंत स्वतःसाठी केलं आता आपण एक्झॅक्टली देण्यासाठी. हां माझा जो प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युटी जे काय ना ते मी या कामाला लावलेलं आहे. मी स्पॉन्सरशिप कोणाकडून काही घेत नाही. आमचा जो प्रोजेक्ट आहे जो आमचे सर आहेत ना आमचे संस्थापक अध्यक्ष पूर्ण जेवढं पण इथं वस्तू आहे काम आहे सगळं जेवढं पण आहे सगळं देणगीमधून चालतं. आमचं पण जसं तुमचं काम असंच तसंच आहे आमचं आमचं पण काम म्हणजे आहे. मी एक्झॅक्टली या आपण उपाशी राहू शकतो पण यांना आपण कधीच उपाशी राहू शकत नाही. असंच हे तिचं नाव काय होती आहे सावली आहे. या राहून गेलेलं आहे घरीच वाटतं हो की नाही. इतकं छान काम तुम्ही करता. सर फोटो बघा आधीचे यांचे फोटो बघा. हां यांची आधी अशी condition होती. हां जेव्हा आम्ही त्यांना रस्त्यावरून आणलं होतं हो, हो. तेव्हा त्यांची अशी कंडिशन होती. पायात अळ्या पडलेल्या केस काढलेले काहीच असं हात वगैरे काहीच लावू देत नाही. ही लक्ष्मी हां लाल ड्रेसवर अच्छा वाटती का ती ही आहे नाही आणि त्यानंतर तिची कंडिशन कशी होती आणि ती सत्यभामा आहे. हां अच्छा
ती अशी काही काही छोटे छोटे कपडे गोळा करून करून 90 kg असं वेट तिने आपल्या अंगावर नेहमी दररोज 90 kg असं घेऊन घ्यायची. हो. हां. इथं आल्यावर तिच्या अंगावरचं 90 kg वेट आम्ही काढलेले. अच्छा. ती यायची. आताची तिची कंडिशन बघा नाजूकची. हे आमचं. ते फर्स्ट वाले बसले निलेश. हे आमचे सर. अच्छा. अच्छा. स्वतः त्यांनीच आमच्या प्रोजेक्ट त्यांचं असेल स्वतःची मेहनत देणगीमधून प्रोजेक्ट त्यांनी स्वतः उभारले. सगळी मला त्याची माहिती द्या मात्र याचं ते काय माहितीपत्रकमध्ये सगळी आहे ना. हो, सगळी. बस. विद्याधर भुसकुटे कोणी बोलू शकेल? नाव काय माझं? कोमल सांग, नाव सांग. माझं नाव यांचं सांग. विद्याधर भुसकुटे. विद्याधर बिस्कुटे. हा. आणि मी बँकेमध्ये 40 वर्ष नोकरी केली बँक ऑफ इंडियामध्ये. हां. आणि विशेष म्हणजे मी सध्या फक्त पदयात्रा करतोय. पदयात्रा म्हणजे लक्षात आलं? सर्व देश मी पदयात्रा करून चालतो. आणि शांतता, मानवता, शिक्षण, पर्यावरण, कन्या भ्रूणहत्या आणि बालमजुरी यासाठी मी शाळा कॉलेजमध्ये जातो आणि माझा तसा प्रसार करत असतो. हो की नाही? तुम्ही यांना सहकार्य देता की नाही? हो की नाही? मग अजून काय पाहिजे? आता मी कसं काय सांगणार बाकीचं? टाळ्या वाजवा सर्वांनी. हां. हो की नाही? तुम्हाला छान वाटलं की तुम्ही सगळे खुश आहात, आनंदी आहात. हो की नाही? अजून काय पाहिजे? हो की नाही? तिला उनको धन्यवाद बोलो. सर आप अरे वा. सर आप आए. वा. हम सबकी ओर से आपको धन्यवाद. हम आप सभी की ओर से आपको धन्यवाद Yes. चाहते हैं. वा. छान. अजून कोण काय? खेळात येत नाहीये. सगळं वेगळंच काही प्रकरण चालू आहे बाहेर. कानाकोपऱ्यात काय लोक करतात तुम्ही पण. हो की नाही? साधी गोष्ट आहे का? हो की नाही? पण ते प्रकाशात येत नाही. आता माझा प्रयत्न तेवढाच असेल. आणि आमचं इथं बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 प्रोजेक्ट आहेत. त्यानुसार प्रत्येक म्हणजे काही जे आहे समजा आता इथं आमच्या हा प्रोजेक्ट इथं आहे हे सुद्धा काही लोकांना माहिती नाही आहे. बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा माहिती नाही. हां. आम्ही इथं समजा आलो तर आम्हाला सुद्धा एवढी कल्पना नव्हती की इथं असं कार्य चालतं. पण आता स्वतः कार्यरत आहोत त्यामुळे कळतंय की असे पण काही कंडिशन आहे समाजात. असे पण काही लोक आहे ज्यांना घर नाही, ज्यांचं स्वतःचं काहीच नाही. त्यांना सुद्धा आपण घर देऊ शकतो, 2 टाईमचं जेवण देऊ शकतो. त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे अहोरात्र तत्पर आहे कार्य करण्यासाठी. पण तुम्ही डायरेक्ट कसे काय याच्यामध्ये ओढले गेले का कसे काय या कामामध्ये? आम्ही ॲज अ सोशल वर्क म्हणून इथं काम करतो. आणि कसं आम्ही आमच्या कॉलेज थ्रू इथं आम्हाला माहिती मिळाली होती. आम्ही अच्छा. इथला आलो होतो कॉलेज थ्रू. त्यानुसार आम्हाला या प्रोजेक्टबद्दल माहिती मिळाली. मग कधीपासून आहे तुम्ही आता? आम्ही इथं तरी पण आता 2-3 महिन्यापासून. फक्त 2-3 महिने झाले. तरी पण आता मग कायम तुम्ही करणार असं हो, सर. डोक्यामध्ये आहे? आमच्या कॉलेज थ्रू पण आणि स्वतःमध्ये पण असं वाटते की आपण समाजसेवा म्हणजे मनातच भावना पाहिजे समाजसेवा करण्याची. Correct. अशी कोणी सांगून ती येत नाही. त्यामुळे तुला हो की नाही? त्या उगाचच कोणी जात नाही. उगाचच नाही कोणी हो मग. आपलं आयुष्य हो की नाही? दुसऱ्यांसाठी. बरं आपण हे काय करतो यांचं काय ओळख? सर ते आमच्या इथं आम्ही कोणी पण गेस्ट आलो की त्यांचे म्हणजे आम्हाला एंट्री ठरवावी लागते. हां. की कोण आलं, कोण काय केलं, कोणी देणगी दिली वगैरे सगळं अच्छा. संस्थेसाठी. आणि यांचं इथे मुख्य कोण आहे याच्यामध्ये? ते आमचे सर आहे अशोक. अशोक काकडे. तू कुठे असतं? ते आता बुलढाण्याच्या कामानिमित्त बुलढाणा. बाहेर असतात. ते नसल्यावर आम्हीच इथं असतो. संपूर्ण व्यवस्था बघतात. ॲम्ब्युलन्स पण आहे. हो की आमची नाही? ॲम्ब्युलन्स देणगीमधून चालू आहे. वा. हा जेवढा प्रोजेक्ट आहे बांधकाम चालू आहे सर्व देणगीमधून चालू आहे. वा. आणि तो मुलांची सगळ्यांची राहण्याची सोय कशी काय करतात? अशी तो हॉल आहे ना कोणाला हां. इथं आमची पुरुषांची व्यवस्था आहे आणि या हॉलमध्ये महिलांची व्यवस्था आहे. अच्छा. तिकडच्या 2 पत्राच्या रूम आहे तिथं आमचे हायपर पेशंट आणि इकडे मेसमध्ये पण सकाळ संध्याकाळची जेवण. आणि इथं यांची आम्ही केस स्टडी पण करतो. पेशंट कुठून आला, कसा आला, आधी त्याची काय कंडिशन होती, आताची काय कंडिशन होती, सर्व केस स्टडी आम्ही आमच्या ऑफिसमध्ये. वा. मग आपलं नाव काय? माझं नाव
हा वैष्णवी वैष्णवी धुरंधर. धुरंधर. छान, कौतुक वाटलं मला खरोखर सर्वांचंच, तुमचं प्रत्येकाचं. आम्ही सर्व एक हे काही आता एकाच्या भरोशावर काम नाही, नाही. प्रत्येक जणाला इथं आपले असं आहे का? संस्थेला भेट दिल्यानिमित्त नाही नाही, छान. येस. थोडाफार घाट आहे, थोडंफार थोडंफार उतार आहे, थोडंफार चढ आहे. दोन्ही असतात ना. Anyway, आता थोडी विश्रांती घेणार आहे बाबा. हे 1:15 वाजला, सारखं घाट घाट चालतोय. त्या अजिंठा घाटासारखे जास्त आहे. अजिंठा खेळ घाट आहे ना, त्याच्यासारखे जास्त आहे. त्याच्यापेक्षा हा अरे आजचा दिवस एकदम छान गेला. खरी गोष्ट म्हणजे सकाळी आपण 10-12 किलोमीटर छान चाललो आपण मस्तपैकी, आणि नंतर एक आश्रम आपल्याला मिळाला, हो की नाही? आणि दिसला तर म्हटलं धावत नाही ना आपण, तिथे गेलो, ते एकदम दयनीय अवस्था तिथे दिसते. त्यांचं व्यवस्थापन मात्र फार चांगलं, आणि खरोखर रस्त्यावर पडलेली माणसं त्यांनी आणून ठेवली, त्यांना उपचार वगैरे करतात. असं ते खास करून सेवाभावी काम चालू असतं. ते बघून मी भारावून गेलो खरं म्हणजे. नंतर मात्र ते सगळं बघून मी पुढे पुन्हा आम्ही चालायला लागलो. नंतर तो घाटच लागला. ज्ञान गंगा, हो, वन्य प्राणी, त्या अरण्यामध्ये 8-10 किलोमीटर सतत घाट, चढ उतार चढ उतार चढ उतार सर्व पूर्ण करून मी थकलो. आणि आता आम्ही या मुक्कामावर पोचलो आहोत, आणि मस्तपैकी बोथाकडून काय रे, बोथा कोळी या ठिकाणी आम्ही आता मुक्काम केलेला आहे. आणि निवांतपणे जेवणही झालेलं आहे, आणि आता आराम करणार आहे.